अजून एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळूया। नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालेली असतानाच भाजपने सोलापूर जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का दिलाय। करमाळ्याचे शिवसेनेचे नेते दिग्विजय बागल हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे सोलापुरामध्ये ऑपरेशन लोटस अधिक गतीने सुरू असल्याचा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलाय। दिग्विजय बागल यांचे 20,000 समर्थक राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असं कळत आहे। दिग्विजय बागल सोलापुरामध्ये भाजपने शिवसेनेला मोठा धक्का दिलेला आहे। महायुतीतल्या दोन पक्षांचा अंतर्गत एकमेकांना धक्का आहे। सोलापुरामध्ये भाजपमध्ये प्रवेश करतायत दिग्विजय बागल जे शिवसेनेमध्ये होते। त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते म्हणजे जवळपास 20,000 समर्थकांनी राजीनामा शिवसेनेचा दिलाय आणि ते कदाचित बागल यांच्याबरोबर भाजपमध्ये प्रवेश करतील। कोणी राजीनामे दिले आणि कोणी दिग्विजय बागल त्यांचे 55 शाखा प्रमुख आणि जवळपास 20,000 नोंदणी केलेली त्यांची सभासद। आपल्याला मी सांगतो की दिग्विजय बागल भारतीय जनता पक्षामध्ये येतील, त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होईल आणि ते भारतीय जनता पक्षासोबतच काम करतील।